श्री स्वामी समर्थ. 10 जुलैपासून पडणार पैशांचा पाऊस. मोठ्या राजयोगामुळे मिळणार प्रचंड पैसा, पदप्रतिष्ठा, सर्व स्वप्न होणार पूर्ण. ज्योतिषशास्त्रामध्ये हा राजयोग अत्यंत शुभ आणि प्रभावी मानला जातो. असे मानले जाते की यामुळे व्यक्तीचा मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढू शकते, करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. 10 जुलै 2026 रोजी ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य मिथुन राशीतून बाहेर पडून चंद्राची राशी असलेल्या कर्क राशीत प्रवेश करेल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा आत्मविश्वास, ओळख, नेतृत्व, सरकारी बाबी, प्रतिष्ठा आणि करिअर यांचे प्रतिनिधित्व करतो. हे राशीपरिवर्तन विशेष महत्त्वाचे मानले जाते कारण देवांचे गुरु मानले जाणारे गुरु बृहस्पती हे आधीच कर्क राशीत उच्च स्थितीत विराजमान आहेत. या स्थितीत सूर्य आणि गुरु यांच्या युतीमुळे एक शक्तिशाली गुरुआदित्य राजयोग निर्माण होईल. 10 जुलै रोजी जुळून येणारा हा राजयोग या 5 विशिष्ट राशींसाठी अत्यंत शुभ ठरू शकतो. कोणत्या आहेत त्या नशीबवान राशी बघूयात, पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. 1. वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा राजयोग आर्थिक आघाडीवर मोठे बदल घडवून आणणारा ठरेल. तुमच्या पराक्रम आणि धैर्यात वाढ होईल. जर तुम्ही भागीदारीत कोणताही व्यवसाय करत असाल तर या काळात तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना कार्यालयात वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य लाभेल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि भावंडांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. गुंतवणुकीसाठी हा काळ अत्यंत अनुकूल असून पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा संमिश्र परिणाम देणारा राहील. आरोग्याच्या दृष्टीने पोटदुखी किंवा मुरुमांच्या समस्येमुळे त्रास होऊ शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील आणि पैशांची कमतरता भासणार नाही. व्यावसायिकांचे भागीदारांसोबतचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील. वैवाहिक जीवनात आनंद आणि समाधान अनुभवता येईल. प्रेमसंबंधांमध्ये प्रिय व्यक्तीसोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. वैवाहिक नातेसंबंध मात्र चांगले राहतील आणि जीवनसाथीचे पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ थोडा आव्हानात्मक राहू शकतो. कार्यक्षेत्रात अधिक मेहनत घ्यावी लागेल. शिक्षण क्षेत्रात मन लावून अभ्यास केल्यास प्रगती होईल, अन्यथा अधिक परिश्रम करण्याची गरज भासेल. गुरु ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 3ऱ्या भावात उपस्थित असतील आणि याच्या फळस्वरूप या सप्ताहात तुमच्या मनात नकारात्मक विचार हावी राहतील. यामुळे जर तुमच्या सोबत काही चांगलेही झाले तरीही तुम्ही नकारात्मक दृष्टीने पाहताना दिसाल. याच्या परिणामस्वरूप तुम्ही स्वतःला बरेच चांगले आणि लाभ देण्याच्या संधीपासून वंचित करू शकतात. म्हणून आपल्या या स्वभावात सुधार करा. यासाठी तुम्ही योग आणि ध्यान करा. या सप्ताहात त्या व्यापारी जातकाची काळजी घ्यावी लागेल जे उधारीसाठी तुमच्या जवळ येतील. त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा कारण जर तुम्ही उधारी करतात तर तुम्हाला काही वेळेसाठी धनाचा अभाव व्हायला लागेल. यामुळे तुम्ही बऱ्याच चांगल्या संधींचा लाभ घेण्यात वंचित राहू शकतात. या सप्ताहात तुम्हाला आपल्या पिता किंवा आपल्या मोठ्या भावासोबत उत्तम संबंध स्थापित करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्यासाठी गरजेचे आहे की तुम्ही त्यांचा सन्मान करा आणि त्यांच्या गोष्टी व सल्ल्यांना योग्य महत्त्व देऊन घरगुती परिस्थितींना चांगले करा. आम्ही बऱ्याचदा आपल्या परिश्रमापेक्षा नशिबावर अधिक अवलंबून राहून गोष्टी स्वतः होण्याची प्रतीक्षा करू लागतो. तथापि या आठवड्यात आपल्याला असे करण्यापासून किंवा विचार करण्यापासून परावृत्त करावे लागेल. म्हणूनच जर तुम्हाला करिअरमध्ये साध्य करायचे असेल तर नशिबावर बसू नका, बाहेर जा आणि नवीन संधी शोधा. या आठवड्यात विद्यार्थ्यांना इतरांच्या टीकेमुळे त्यांच्या क्षमता कमी लेखण्याची गरज नाही.
कारण आपल्याला हे देखील चांगले माहीत आहे की अनावश्यकपणे मनात शंका निर्माण करण्यापेक्षा आपण प्रोफेशनल कोर्समध्ये प्रवेश घ्या आणि आपली उत्कृष्ट कार्यक्षमता दाखवून प्रत्येकाचे तोंड बंद करणे हे त्यापेक्षा चांगले आहे. म्हणून स्वतःला इतरांच्या मूर्ख गोष्टींनी त्रास देऊ नका आणि केवळ शिक्षणावर लक्ष केंद्रित करून योग्य निर्णय घ्या. त्या सप्ताहात जीवनसाथीच्या आरोग्यात काही समस्या येण्याची शक्यता आहे, ज्याचा सरळ प्रभाव तुमच्या कामकाजावर पडू शकतो. परंतु चांगली गोष्ट ही असेल की तुम्ही कुठल्याही प्रकारे गोष्टी सांभाळण्यात यशस्वी राहाल आणि एक उत्तम साथी सारखी त्यांची काळजी घेताना दिसाल. याचा सकारात्मक प्रभाव तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद घेऊन येईल. या आठवड्यात आपण आपल्या प्रेमीला तंग करण्यासाठी, आपल्या प्रेमीला चिडवण्यासाठी किंवा त्यांना ईर्ष्या वाटण्यासाठी काही प्रकारचे विनोद करू शकता. तथापि, आपण लवकरच आपल्या प्रेमीला विनोद संपवून त्यांना नवण्याचा प्रयत्न करताना दिसतील. अशा परिस्थितीत आपल्यासाठी आपल्या जोडीदारास या विनोदाबद्दल सांगून त्यांच्याशी क्षमा मागून घ्या आणि आवश्यकतेनुसार त्यांना कुठेतरी बाहेर खाण्यासाठी घेऊन जा. उपाय: नियमित शुक्राय नमःचा 33 वेळा जप करा. संयम बाळगा. आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. आज तुम्हाला कुणी अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या बऱ्याच आर्थिक समस्या दूर होतील. घरातील काम पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. आपल्या जीवनसाथीचा मूड फारसा चांगला वाटत नाही, त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक सर्व गोष्टी हाताळा. तुमचे सहकर्मचारी यांना तुम्ही काही विशिष्ट विषय ज्या पद्धतीने हाताळत आहात ते आवडणार नाही, परंतु ते तुम्हाला सांगू शकणार नाहीत. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम होत नसेल तर तुमच्या कामाची पद्धत तपासून पहा आणि त्यानुसार आवश्यक ते बदल तुमच्यात करा. काही रोचक मॅगझिन किंवा उपन्यास वाचून तुम्ही आजचा दिवस चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकतात. एका लहानशा बाबीवरून तुमच्या जोडीदाराने खोटेपणा केल्यामुळे तुम्ही नाराज असाल. भाग्यांक 4. भाग्यरंग चॉकलेटी आणि करडा. उपाय: प्रेम जीवनात आनंद राहण्यासाठी संत आणि संतांचा सन्मान केल्याने मदत मिळेल. 2. मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ संवाद आणि कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने उत्तम राहील. सूर्य तुमच्या राशीतून बाहेर पडत असला तरी गुरुसूर्याची ही युती तुमच्या धनभावाला प्रभावित करेल. यामुळे अचानक धनलाभाचे योग येतील. तुमची बोलण्याची पद्धत इतरांना आकर्षित करेल, ज्यामुळे तुमची रखडलेली कामे सहज पूर्ण होतील. सरकारी क्षेत्राशी जोडलेल्या लोकांना मानसन्मान आणि मोठे पद मिळण्याची शक्यता आहे. आरोग्यामध्ये सुधारणा होईल आणि मानसिक ताण दूर होईल. मिथुन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा अत्यंत उत्तम राहील. आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबतीतही काळ अनुकूल राहील. प्रेमसंबंधांमध्ये तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तीच्या प्रेमात रमून जाल आणि रोमँटिक क्षण अनुभवण्याच्या अनेक संधी मिळतील. कौटुंबिक जीवनही सुखकर राहील. जीवनसाथीला नोकरीत प्रगती मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात कमी लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे काही अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक राहील. त्या सप्ताहात आपल्या व्यस्त दिनचर्येत काही आनंदाचे क्षण काढून स्वतःला पर्याप्त वेळ देऊ शकाल. अशात या वेळी उत्तम संधींचा फायदा घेऊन आणि उत्तम आरोग्यासाठी नियमित वॉक करा. यावेळी तुम्ही चप्पल ऐवजी शूजचा वापर करा. या सप्ताहात कुठलाही आर्थिक निर्णय घेण्यात तुम्हाला आधी जी समस्या येत होती ती या वेळी पूर्णतः दूर होण्याची शक्यता आहे. याच्या मदतीने तुम्ही गुंतवणुकीने जोडलेला कुठलाही निर्णय घेण्यात सक्षम असाल आणि शक्यता आहे की यामुळे तुम्हाला धन प्राप्तीही होईल. घरातील कुणी मोठी व्यक्ती स्वास्थ्य हानीच्या कारणाने बऱ्याच वेळापासून चिंतेत होती, त्यासाठी हा सप्ताह विशेष उत्तम राहणार आहे, कारण
शक्यता आहे की त्यांना आपल्या आरोग्याने जोडलेल्या काही गंभीर समस्यांनी बऱ्याच वेळानंतर आराम मिळू शकेल. यामुळे घर कुटुंबातील वातावरणही उत्तम होईल. सोबतच घरातील सर्व व्यक्ती रात्री जेवणाचा आनंद घेऊन जुन्या चांगल्या गोष्टी आठवताना दिसाल. गुरु महाराज तुमच्या चंद्र राशीच्या दुसऱ्या भावात बसलेले असल्याने या सप्ताहात तुमची कार्यक्षमता आणि तुमच्या कामाच्या गुणवत्तेला पाहून आपले वरिष्ठ तुमच्याने प्रभावित होण्याची शक्यता आहे की ते कुठल्याही मीटिंगमध्ये दुसऱ्यांसमोर मोकळेपणाने प्रशंसाही करू शकतात. तथापि आपली प्रशंसा ऐकून तुमच्यामध्ये अहंकार येऊ देऊ नका आणि त्याची गती पकडून ठेवा जी तुम्ही आधी पकडली होती. या आठवड्यात अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेतील परिश्रमानुसार निकाल प्राप्त होणार नाही, यामुळे त्यांच्यात निराशेची भावना निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत जीवनात हारजीत होत असते हे लक्षात घेऊन स्वतःला शांत करणे आवश्यक आहे. हे समजून घ्या आणि पुन्हा कठोर परिश्रम सुरू करा. जर तुम्ही आतापर्यंत सिंगल आहे आणि ख्या प्रेमीची प्रतीक्षा करत आहे तर या सप्ताहात तुम्हाला आपल्या कुणी मित्र किंवा जवळच्यांच्या मदतीने कुणी अशा खास व्यक्तीसोबत भेटण्याची संधी मिळेल जो तुम्हाला पहिल्याच भेटीत आवडेल. सोबतच त्यांना पाहून तुम्हाला या गोष्टीचा अनुभव होईल की शेवटी तुमची मोठी वाट पाहणे थांबले. या सप्ताहात तुमच्या जीवनसाथीचा स्तर सामान्यपेक्षा अधिक आनंदी राहील. यामुळे योग बनत आहेत की तुम्हाला साथीकडून काही भेट किंवा त्या प्रकारचा सरप्राईज भेटू शकतो. यामुळे तुम्हीही त्यांच्यासाठी काही चांगले करण्याचा प्लॅन करू शकतात. उपाय: नियमित नमो नारायणचा 41 वेळा जप करा. खाण्यापिण्याबाबत दक्षता बाळगा. निष्काळजीपणा तुम्हाला आजारी पाडू शकतो. आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकतात आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन वाचवू शकतात. क्वचित भेटीगाठी होणाऱ्या लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस. थोड्याफार अडचणींच्या व्यतिरिक्तही आज तुमचे प्रेम जीवन चांगले राहील आणि तुम्ही आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्यात यशस्वी व्हाल. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत तर तुम्ही फायद्यात राहाल. आज तुम्ही एखाद्याला मदत देऊ केलीत तर गौरव होईल किंवा लोक त्याची दखल घेतील आणि तुम्ही प्रकाशझोतात याल. तुमच्या जोडीदारासमवेत आजचा दिवस नेहमीपेक्षा चांगला असणार आहे. भाग्यांक 2. भाग्य रंग चंदेरी आणि पांढरा. उपाय: रोगमुक्त आयुष्य जगण्यासाठी 7 मुखी रुद्राक्ष परिधान करा. 3. सिंह राशी. सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्यदेव असल्याने हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हा राजयोग तुमच्या 12व्या भावात बनत असला तरी उच्चाच्या गुरुमुळे तुम्हाला परदेश प्रवासाच्या किंवा परदेशातून धन कमावण्याच्या उत्तम संधी मिळतील. अध्यात्माकडे तुमचा कल वाढेल. जे लोक कोर्ट-कचेरीच्या कचाट्यात अडकले आहेत त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. समाजात तुमची पत वाढेल. खर्च वाढतील परंतु उत्पन्नाचे स्रोत मजबूत असल्याने आर्थिक चणचण भासणार नाही. सिंह राशीच्या जातकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सर्दी, ताप यांसारख्या तक्रारी उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. आर्थिक स्थिती मध्यम राहील त्यामुळे अनावश्यक खर्च टाळावेत. प्रेमसंबंधांसाठी हा काळ अतिशय अनुकूल राहील. प्रिय व्यक्तीसोबत आनंददायी क्षण घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनही सुखकर राहील आणि जीवनसाथीचे पूर्ण सहकार्य लाभेल. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत व्यवसाय वाढवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. सरकारी नोकरी करणाऱ्या जातकांना मानसन्मान मिळू शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर विशेष लक्ष केंद्रित करावे. एखाद्या अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाची गरज भासू शकते.
तुम्ही नेहमी आपल्या सुखसुविधांना पूर्ण करण्यासाठी प्रत्येक वेळी प्रयत्न करताना दिसाल आणि या सप्ताहात तुमचा हा दृष्टिकोन तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक सिद्ध होतांची शक्यता राहील कारण या काळात तुम्हाला मनमुजी वर्तन आरोग्यासाठी चिंतेचे कारण उभे राहील सोबतच तुमचे निजी जीवनही कष्टदायक बनू शकते. या सप्ताहात तुमचे सातत्य आणि मेहनतीवर लोक कौतुक करतील आणि यामुळे तुम्हाला काही वित्तीय लाभ मिळण्याची शक्यता दिसेल कारण शनी ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 8व्या भावात विराजमान असतील तथापि यावेळी शक्यता अधिक आहे की तुमचा जीवनसाथी तुम्हाला आर्थिक मदत देऊन काही समस्येतून निघण्यात तुमची मदत करेल. या सप्ताहात घरातील सदस्यांसोबत बाहेर जेवणासाठी जाणे किंवा सिनेमा पाहणे तुम्हाला आराम देईल आई आनंदी बनवेल सोबतच जे तुम्हाला आवडतात त्यांच्यासोबत या काळात भेटीची देवाणघेवाण करण्यासाठीही हा सप्ताह विशेष चांगला राहणार आहे. गुरु ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भावात उपस्थित असतील आणि अशात आधीच्या सप्ताहाच्या अपेक्षा हा सप्ताह तुमच्या करिअरला गती देण्याचे कार्य करेल कारण जर तुम्ही व्यापारी आहेत तर तुम्हाला अचानक नवीन ग्राहक व गुंतवणूकदार सोबत भेट घालून त्यांना आपल्या पक्षात करण्याची संधी मिळू शकते. तसेच नोकरीपेशा जातकांचे सहकर्मीही या काळात त्यांना अधिक समजण्याचा प्रयत्न करून त्यांना आपले पूर्ण सहयोग देण्याचे कार्य करेल. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह सर्वात अधिक उत्तम राहणार आहे कारण यावेळी तुम्हाला आपल्या मेहनतीचे फळ मिळेल आणि सोबतच ब्याज ग्रहांच्या कृपेने तुम्ही प्रत्येक परीक्षेत यश मिळवाल. मनापासून तुम्ही आपल्या संगीला आनंदी करण्याचा प्रयत्न या सप्ताहात करताना दिसाल. कुणी तिसऱ्या व्यक्तीमुळे जर तुम्हा दोघांमध्ये दुरी आली होती तर या काळात ती दूर होऊ शकते. प्रेमाची गाडी परत पटरीवर येईल आणि तुम्ही परत प्रेमाच्या रंगात रंगलेले दिसाल. संगीला आनंदी करण्यासाठी व्यवहारात आवश्यक परिवर्तन कराल. विवाहित जातकांसाठी हा सप्ताह सामान्य रूपात उत्तम राहील तथापि अधूनमधून थोडे फार वाद जीवनसाथी सोबत होण्याची शक्यता आहे परंतु ब्याज शुभ ग्रहांची दृष्टी तुमच्या या वादातही रस आणण्याचे कार्य करेल. यामुळे तुमच्या नात्यावर काहीही नकारात्मक प्रभाव पडणार नाही. उपाय नियमित भास्कराय नमःचा 19 वेळा जप करा. इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. कुटुंब मुले आणि मित्रमंडळी यांच्यासमवेत वेळ घालवल्याने तुमच्या मनाला पुन्हा एकदा उभारी मिळेल. तुम्ही भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये लोकप्रिय व्हाल आणि त्यांना सहजपणे आकर्षित करून घ्याल. तुम्ही केलेल्या एका चांगल्या कृतीमुळे कामाच्या ठिकाणी असलेले तुमचे शत्रू आज मित्र होतील. कुठल्या नवीन कामासाठी तुम्हाला आज त्याच्या बाबतीत अनुभवी लोकांसोबत बोलणी केली पाहिजे. जर आज तुमच्या जवळ वेळ आहे तर त्या क्षेत्रात अनुभवी लोकांशी भेटा जे काम तुम्ही सुरू करणार आहात. खूप काळानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत भरपूर वेळ घालवू शकाल. भाग्यांक 4. भाग्यरंग चॉकलेटी आणि करडा. उपाय स्थिर आर्थिक जीवनासाठी मजबूत श्रद्धा ठेवा. चांगले लोकांशी जोडून राहा. लोकांबद्दल वाईट विचार टाळा आणि मानसिक हिंसापासून वंचित राहा. 4. तूळ राशी. तूळ राशीच्या जातकांसाठी हा राजयोग करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत भाग्यवान ठरेल. तुमच्या कर्मभावात हा योग निर्माण होत असल्याने नोकरीमध्ये मोठी पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्ही नवीन योजना आखू शकता ज्या भविष्यात फायदेशीर ठरतील. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि मोठ्या नेत्यांशी किंवा अधिकाऱ्यांशी तुमचे संपर्क वाढतील. वडिलांचे आणि गुरुतुल्य व्यक्तींचे मार्गदर्शन तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल. तूळ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा चांगला राहील. आरोग्याच्या दृष्टीने स्वतःची विशेष काळजी घ्या. या आठवड्यात पोटदुखी किंवा तोंडात अल्सर, छाले होण्याची समस्या त्रास देऊ शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील.
परंतु खर्चामध्येही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. व्यवसायाच्या बाबतीत हा काळ आनंददायी राहील. व्यापारासंदर्भात तुम्हाला एखाद्या प्रवासाला जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल राहील आणि कार्यक्षेत्रात मानसन्मान मिळू शकतो. प्रेमसंबंधांसाठी हा काळ फारसा खास राहणार नाही. मात्र वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि जीवनसाथी सोबत रोमॅन्टिक क्षणांचा आनंद घ्या. शिक्षणाच्या बाबतीत परिस्थिती सामान्य राहील. उच्च शिक्षणासाठी काही चढउतारांचा सामना करावा लागू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. तुम्ही नेहमी आपल्या सुखसुविधांना पूर्ण करण्यासाठी प्रत्येक वेळी प्रयत्न करताना दिसाल आणि या सप्ताहात तुमचा हा दृष्टिकोन तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक सिद्ध होतांची शक्यता राहील, कारण या काळात तुम्हाला मनमुजी वर्तन आरोग्यासाठी चिंतेचे कारण उभे राहील. सोबतच तुमचे निजी जीवनही कष्टदायक बनू शकते. या सप्ताहात शनी महाराज तुमच्या 6व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने तुमच्यामध्ये रचनात्मक विचारांमध्ये वृद्धी होईल. यामुळे तुम्ही बरेच पैसे कमावण्यासाठी नवीन संधी शोधून उत्तम नफा मिळवू शकाल. तथापि या काळात प्रत्येक कागदावर हस्ताक्षर करण्याच्या आधी तुम्ही आरामात ते कागद वाचण्याचा सल्ला दिला जातो. या आठवड्यात कुटुंबातील एखादा सदस्य तुमच्यावर खूप तणाव देऊ शकतो. अशा परिस्थितीत त्याच्याशी वाद घालण्याऐवजी परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी त्याच्या मर्यादा निश्चित करणे आपल्यासाठी एकमेव आणि उत्तम पर्याय ठरेल. केतुदेव तुमच्या चंद्र राशीच्या 11व्या भावात स्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्ही कार्यस्थळी आपल्या वरिष्ठ आणि अधीनस्थ सोबत आपल्या पूर्वीच्या प्रत्येक विवादाला संपवून त्यांच्यासोबत आपले संबंध उत्तम करण्यात यशस्वी राहाल. यामुळे तुमच्या प्रतिमेला लाभ मिळेल. सोबतच तुम्ही असे करून भविष्यातही वेतन वृद्धीची शक्यता वाढवण्यात यशस्वी राहाल. ते विद्यार्थी जे लागोपाठ मेहनत करत आलेले आहे त्यांना या सप्ताहात आपल्या शाळा किंवा कॉलेजमध्ये स्कॉलरशिपने सन्मानित केले जाऊ शकते. यामुळे तुमच्या मान सन्मानातही वाढ होईल. सोबतच तुमच्या कुटुंबाला तुमची मेहनत पाहून गर्वाचा अनुभव होईल. या सप्ताहात जर तुम्ही सिंगल आहे आणि कुठल्या खास व्यक्तीच्या शोधात आहे तर शक्यता अधिक आहे की यावेळी तुम्हाला कुणासोबत अचानक भेट करण्याची संधी मिळेल. यामुळे झालेल्या भेटीमुळे तुमचे मन धडकेत आणि त्या व्यक्तीला तुम्हाला परत भेटण्याची इच्छा दिसेल. या सप्ताहात तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत फिरायला जाऊ शकतात, कारण सोबत वेळ घालवण्यासाठी ही वेळ तुमच्यासाठी उत्तम राहील. अशात या उत्तम वेळेचा योग्य लाभ घेऊन तुम्हालाही आपल्या कंदील जीवनसाथीला आनंदी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. उपाय: नियमित भार्गवाय नमःचा 33 वेळा जप करा. आशावादी रहा आणि चांगल्या उजव्या बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा, आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल तर आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. ताणतणाव, दडपणाच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. घरगुती पातळीवर काही अडचणी निर्माण होतील, पण आपल्या जोडीदारास छोट्या छोट्या गोष्टींवरून टोकणे टाळावे. करिअरविषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. वरचढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वतःला गुंतवून घ्या. तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणतात आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे. रिकाम्या वेळात आज तुम्ही काही खेळ खेळू शकतात किंवा जिममध्ये जाऊ शकतात. तुमच्या जोडीदाराशी गंभीर भांडण होईल. भाग्यांक 5. भाग्य रंग हिरवा आणि आकाशी. उपाय: आपल्या प्रियकर प्रियसीला सीप, मोती किंवा शंखने बनलेली वस्तू भेट केल्याने प्रेम संबंध चांगले राहील. 5. कुंभ राशी.
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आरोग्यावरील जुना खर्च थांबवणारा ठरेल. हा राजयोग तुमच्या 6व्या भावात तयार होत असल्याने तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात कठोर परिश्रमाचे उत्तम फळ मिळेल. नोकरीमध्ये तुमचे स्थान मजबूत होईल आणि विरोधक शांत होतील. जुने कर्ज फेडण्यात तुम्हाला यश येईल. मामाच्या बाजूने किंवा सासरच्या बाजूने काही चांगली बातमी किंवा मदत मिळण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा आनंदाने भरलेला राहील. आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. घशात वेदना, खांद्याला दुखापत किंवा तत्सम समस्या उद्भवू शकतात. वैवाहिक जीवनासाठी हा काळ आनंददायी राहील. खर्चामध्ये वाढ होण्याची शक्यता असली तरी आर्थिक स्थिती चांगली राहील. प्रेमसंबंधांमध्ये एखाद्या गोष्टीवरून प्रिय व्यक्तीसोबत वाद होऊ शकतो, ज्यामुळे मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. तुम्ही घर, दुकान किंवा मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखू शकता. व्यवसाय करणाऱ्यांना प्रगतीच्या नव्या संधी मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना कार्यक्षेत्रात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांना आनंद होईल. शिक्षण आणि ज्ञानाच्या बाबतीत तुम्ही आपल्या आवडत्या विषयांचा अधिक अभ्यास करून ज्ञानवृद्धी करू शकता. या सप्ताहात आपल्या व्यस्त दिनचर्येत काही आनंदाचे क्षण काढून स्वतःला पर्याप्त वेळ देऊ शकाल. अशात या वेळी उत्तम संधींचा फायदा घेऊन आणि उत्तम आरोग्यासाठी नियमित वॉक करा. यावेळी तुम्ही चप्पल ऐवजी शूजचा वापर करा. या सप्ताहात शनी देव तुमच्या चंद्र राशीच्या 2ऱ्या भावात उपस्थित असतील आणि अशात या सप्ताहात तुम्हाला आर्थिक जीवनात भाग्याची साथ तर मिळेल, परंतु तुम्हाला या काळात काहीही गुंतवणूक करायची आहे तर वास्तविकतेचे आकलन करा आणि त्यानंतर गुंतवणूक करा अथवा आपले धन अटकू शकते. या सप्ताहात कुटुंबातील सदस्यांचे तुमच्या जीवनात विशेष महत्त्व असेल. यामुळे तुम्ही त्यांच्या जीवनातील बऱ्याच महत्त्वाच्या निर्णयात त्यांचा सल्ला घेताना दिसाल. सोबतच तुमच्यापैकी काही जातक दागिने किंवा घरगुती सामान खरेदीही करू शकतात. तुमच्या राशीतील जे लोक आधीपासून विदेशी कंपनींमध्ये कार्यरत आहेत त्यांना या सप्ताहात बरीच मोठी पदोन्नती किंवा लाभ मिळण्याची प्रबळ शक्यता बनताना दिसत आहे. या कारणाने कार्यस्थळी तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचे सहकर्मीही या काळात तुम्हाला पूर्ण समर्थन देताना दिसतील. तुमचे राशीभविष्य हे सांगते की ते विद्यार्थी जे कुठल्याही स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये आहेत त्यांना या सप्ताहात यश प्राप्ती होईल, परंतु त्यासाठी त्यांना स्वतःला सर्वोपरी समजून विषयांना समजण्यात दुसऱ्यांची मदत घेण्याची आवश्यकता असेल, कारण तेव्हाच तुम्ही आंशिक यश प्राप्त करू शकाल. हा सप्ताह प्रेमात असलेल्या जातकांसाठी उत्तम राहील, कारण ही वेळ तुमच्या प्रेम जीवनात पुन्हा आनंद आणताना प्रतीत होईल आणि तुम्ही प्रेम जीवनाच्या सुरुवातीच्या दिवसाप्रमाणे प्रेमीच्या प्रती आपले आकर्षण वाटेल. या सप्ताहात वैवाहिक जीवनात सर्व काही ठीक होण्याने तुमचा स्वभाव हसमुख प्रतीत होईल. या कारणाने तुम्ही विवाहित आयुष्याने जोडलेले काही मेसेज वाचून आपल्या साथीला पाठवू शकतात. उपाय: गुरुवारी भात गरीब आणि गरजू लोकांना दान करा. परिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की तुमची चिंता नाहीशी होईल. साबणाच्या फुग्याला स्पर्श करताच तो जसा फुटून जातो तसेच हे असल्याचे तुमच्या लक्षात येईल. जे लोक विवाहित आहेत त्यांना आज आपल्या मुलांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. आपल्या प्रिय व्यक्तीशी व्यक्तिगत भावना गुपित शेअर करण्यासाठी हा काळ चांगला नाही. व्यावसायिक स्तरावर जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता. आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामाला पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणात करणे पसंत करत होते. शेजाऱ्यांकडून ऐकलेल्या एखाद्या गोष्टीवरून तुमची जोडीदार तुमच्याशी भांडण करेल. भाग्यांक 2. भाग्य रंग चंदेरी आणि पांढरा.
उपाय: पाळीव कुत्र्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली तर प्रेमींमधील संबंध मजबूत राहतील.